बघा आधीच्या व्हिडिओमध्ये काय झालं होतं, लाईट गेली होती त्याच्यामुळं ते लॅपटॉपला बॅकअप नाही, ते डायरेक्ट स्विच ऑफ झालं होतं. तर आपला प्रॉब्लेम अधूरा राहिला होता, त्याच्यामुळे तो व्हिडिओ तिथं स्टॉप झाला. ठीक आहे. तर आता बघा आपण कुठपर्यंत आलो होतो की आपण एक इटरेशन केलं होतं. एक इटरेशनमध्ये x1ची व्हॅल्यू आली होती 56.403 आणि सेकंड इटरेशन आपलं स्टार्ट झालं होतं. त्याच्यामध्ये सेकंड इटरेशनमध्ये बघा आपण इथं ती जे एन आहे, एन इक्वल्स टू 1 पुट केलं होतं. बघा इथं एन इक्वल्स टू किती घेतलं होतं, 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं होतं. मग x1 + 1 इज इक्वल्स टू x1 + a1 मायनस a1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू ब्रॅकेटमध्ये x1 + a1. मग त्याचं जर नंतर मॉडिफाय केल्यानंतर काय आलं होतं, x2 इज इक्वल्स टू x1 + a1 मायनस a1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू ब्रॅकेट x1 + a1. ठीक आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. आता आपल्याला नेक्स्ट काय फाइंड आउट करावं लागेल, a1 फाइंड आउट करावं लागेल. आधी आपण a0 फाइंड आउट केलं होतं. तर मग anचं फॉर्म्युला काय आहे, पुढच्या पेजवरती लिहू बघा. बघा an इज इक्वल्स टू कॅपिटल A मायनस xn स्क्वेअर अपॉन 2 इंटू xn. मग बघा इथं आपल्याला a1 फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. म्हणजे एनच्या जागेवरती 1 पुट करायचं. a मायनस x1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1. मग बघा इथे x1 किती काढलं होतं आपण आधीच्या इटरेशनमध्ये, तर तो आला होता बघा आपला 56.403. त्याच्यानंतर ना ए किती आपल्याला आहे, तर तो दिलेला आहे 2341, बरोबर. मग आता बघा आपण इथं a1 फाइंड आउट करू शकतो. a1 इज इक्वल्स टू 2341 मायनस 56.403चा स्क्वेअर अपॉन काय 2 इंटू 56.403. मग बघा हे सॉल्व करायचं, कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा. बघा मग नंतर ना हे कॅल्क्युलेटरमध्ये जर पुट केलं तर 2341 मायनस ब्रॅकेटमध्ये 56.403चा स्क्वेअर आन्सर डिवाइड बाय 2 इंटू 56.403. मग त्याचा आन्सर येतं बघा -7.449. ठीक आहे. म्हणजे हे काय आलं आपलं a1 आलं. मग हा जो a1 भेटला बघा, तो a1 काय करायचा, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. सॉरी, इक्वेशन नवीन फाइंड आउट केलं तर बघा आपण ते या सेकंड इटरेशनमध्ये, त्याच्यात काय करायचं, तो पुट करायचा. बघा हा जो आलेला a1 आहे, हा काय करायचा, आता आपण इक्वेशन फाइंड आउट केलं ना, हे जे इक्वेशन होतं बघा, या इक्वेशनमध्ये पुट करायचं. हे इक्वेशन किती याला वाटलं तर नवीन नंबर द्या, 4 नंबर. मग इथं लिहा a1 इज इक्वल्स टू -7.449 सॉरी 449 पुट इन इक्वेशन 4. मग बघा इक्वेशन नंबर 4 काय होतं, x2 इज इक्वल्स टू x1 + a1 मायनस a1चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1 + a1. ठीक आहे. इक्वेशन नंबर आपलं 4 होतं. मग याच्यामध्ये a1च्या जागेवरती a1ची व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे. मग बघा इथं x2 इज इक्वल्स टू x1 किती आहे, तर x1 आला होता बघा 56.403 प्लस आता बघा a1 किती आहे, -7.449. त्याच्यानंतर परत -a1 -7.449चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 56.403 प्लस ब्रॅकेटमध्ये -7.449 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. मग आता बघा तुम्ही जर हे सॉल्व केलं तर याचा आन्सर बघा, आता इथं 56 मधून बघा हे मायनस
इथं हे जे मायनस आहे बघा, हे मायनस आणि हे प्लस आणि हे मायनस काय होणार, मायनस होणार. ठीक आहे. मग नंतर ना याचं जे आन्सर आहे बघा, याचा आन्सर येतं 48.954 मायनस बघा याचं करा -7चा स्क्वेअर प्लस होईल. ठीक आहे. डिवाइड बाय, आता इथं परत 48.954 × 2 होईल. मग ते डिवाइड जर केलं तर ते येतं 0.566. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा x2 = 48.38 हे काय आलं, आपलं आन्सर आलं बघा. म्हणजेच इटरेशन 2चं हे आन्सर आलं. मग आपण इथं 2 इटरेशनपर्यंत सॉल्व करणार होतो. ठीक आहे. म्हणजे बघा 2 इटरेशनमध्ये आपलं परफेक्ट आन्सर आलं. आणि पहिल्याच इटरेशनमध्ये आन्सरची ॲक्युरेसी इन्क्रीज झाली असती, बट आपण काय केलं की तो नियरेस्ट जो रूट होता तो काय केला आपण 100 घेतला. म्हणजे तो काय होता त्याच्या पुढे गेला. आणि ॲक्च्युली याचा आन्सर होता बघा 48.38. आणि आपण किती कन्सिडर केला, 100. तेच जर आपण इथं 40 जर कन्सिडर केला असतं तर आपल्याला फर्स्ट इटरेशनमध्ये जास्त ॲक्युरेसी भेटली असती. ठीक आहे. बट असं काही नाही, तुम्ही कुठला पण रूट कन्सिडर करू शकता. मग इथं फायनल स्टेटमेंट लिहायचं बघा. फायनल स्टेटमेंट काय लिहिशान, मग लिहा इथं आफ्टर 2 इटरेशन we can have किंवा we get under root of 2341 is equals to 4838. ठीक आहे. हे काय भेटलं आपल्याला, फायनल आन्सर भेटलं बघा. मग बघा आता हा प्रॉब्लेम काय केला, इथं 100 कन्सिडर करून एकदा सॉल्व्ह केला. बरोबर. आपण इथं परत एकदा पहिल्यापासून सांगतो बघा. इनिशियल आपल्याला ए जो दिला होता तो दिला होता 2341. ठीक आहे. मग इनिशियल ॲप्रॉक्झिमेशन आपण काय केलं, 100 कन्सिडर केलं. मग इनिशियल ॲप्रॉक्झिमेशन म्हणजेच काय की एक अशी संख्या की तिच्या जवळचा नियरेस्ट रूट सिलेक्ट करायचा. नियरेस्ट रूट म्हणजे काय की सपोज आता इथं बघा 100चं जर स्क्वेअर केला 10,000 होतं. मग 10,000चं जर रूट घेतलं ते किती येतं, 100 येतं. तर मग आपण काय केलं, ॲप्रॉक्झिमेशन 100 कन्सिडर केलं. ठीक आहे. किंवा तुम्ही इथं असा नंबर सिलेक्ट करायचा की आता 2341 ही काय एक संख्या आहे आणि त्याच्या जवळचा स्क्वेअर कोणता येईल तुम्हाला मी सांगितलं बघा पहिल्यांदा. सपोज इथं अशी एक लाईन आहे, ही काय लाईन आहे. ठीक आहे. मग इथं काय 2341, इथं काय 2341. मग याच्या जवळची संख्या बघा इथं 1600 राहील आणि इथं काय राहील 2500. मग बघा 1600 कशाचा आहे, 40चा आहे. आणि हा कशाचा आहे, 50चा आहे. मग तुम्ही एकतर 50 घ्या नाही तर 40 घ्या. पण इथं आपण काय केलं, फर्स्ट एक्झाम्पल होतं खूप जास्त घेतलं. आपण काय केलं, डायरेक्ट तो 100च घेतला. म्हणजे 10,000 इथं होतं, मग आपण त्याचं रूट 100 घेतला. मग याच्यामध्ये खूप जास्त गॅप होतं, त्याच्यामुळे फर्स्ट इटरेशन आपलं एवढं ॲक्युरेसी चालू नाही. बट तुम्ही जर 1600 किंवा 50 जर घेतला असता तर तुम्हाला फर्स्ट इटरेशनमध्येच नियरेस्ट व्हॅल्यू भेटली असती, पॉईंटमध्ये व्हेरिएशन आलं असतं. ठीक आहे. पण तुम्ही आता म्हणजे हे एक्झाम्पल समजायसाठी घेतलं होतं आपण. आता दुसरं बघा, हे सेम एक्झाम्पल आपण 40 कन्सिडर करून सॉल्व्ह केलं. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. आता इथं बघा फाइंड द ॲप्रॉक्झिमेशन स्क्वेअर रूट ऑफ 2341 बघा बघसाली मेथड आहे सेम आहे बघा. लेट्स ए = दिलेलं आहे आणि इनिशियल ॲप्रॉक्झिमेशन सपोज बघा आता नियरेस्ट संख्या कोणती, 1600 बरोबर. नियरेस्ट कोणती आहे, 1600. मग 1600चं रूट किती येतं, 40 येतं. ठीक आहे. मग आपण x0 काय घेतलं, 40 घेतला. ठीक आहे. मग बघा इथं बघसालीचं फॉर्म्युला लिहिलं आहे xn + 1 = xn + an - an² अपॉन 2 × xn + an. ठीक आहे. वेअर an = a - xn² अपॉन 2xn. ठीक आहे. मग फर्स्ट इटरेशन सुरू झालं बघा. मग फर्स्ट इटरेशनमध्ये आपण काय करतो की n ची व्हॅल्यू 0 पुट करतो. ठीक आहे. फर्स्ट इटरेशनमध्ये आपण काय करतो, n ची व्हॅल्यू 0 पुट करतो बघा इथं दाखवलं आहे. आणि मग नंतर ना x1चा फॉर्म्युला बघा. x1चा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, x0 + a0 - a0² अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये x0 + a0. ठीक आहे. मग त्याच्यावरून आपण a0ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. मग a0ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर ना
आपल्याला x0 40 आपण इथं कन्सिडर केलेलं आहे, ठीक आहे. मग आपल्याला a0 भेटला 9.2625, ठीक आहे. त्याच्यानंतरनं आपण x1 फाइंड आउट केला, तर x1 आपल्याला भेटला 48.3915, ठीक आहे. त्याच्यानंतरनं इटरेशन सेकंड. मग इटरेशन सेकंडमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण काय करतो, ची व्हॅल्यू 1 पुट करतो, ठीक आहे. मग 1 पुट केल्यानंतर ना बघा आपण परत इथं a0 फाइंड आउट केला, सॉरी a1 फाइंड आउट केला. काय केलं, a1. मग a1 भेटला -0.00761. मग जो a1 भेटला आहे तो आपण x2च्या फॉर्म्युल्यात पुट केला. मग पुट केल्यानंतर ना बघा आपल्याला 48.3838 आन्सर भेटलं. आपण 2च डिजिटपर्यंत कन्सिडर करणार आहे. आफ्टर 2 इटरेशन स्क्वेअर रूट ऑफ 2341 इज इक्वल्स टू 4838, ठीक आहे. मग बघा हे दोन्ही यांनी आपण सॉल्व केलं आहे. हे इथं काय केलं आपण, ॲप्रोक्झिमेशन रूट 100 घेतलं आणि तिथं किती घेतलं, 40 घेतलं. वाटलं तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही 50 घेऊन एकदा सॉल्व करा, तरी पण तुम्हाला सेमच आन्सर भेटणार, ठीक आहे. म्हणजे काय आहे की तुम्ही नियरेस्ट रूट इंटिजर सिलेक्ट करायचं. म्हणजे काय की त्याच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या पकडायची, त्या संख्येचं रूट घ्यायचं. तो रूट म्हणजेच आपलं काय ॲप्रोक्झिमेशन, ठीक आहे. म्हणजे x0 येतो. म्हणजे काय करायचं की त्याच्या जवळचा परफेक्ट रूट असलेला नंबर सिलेक्ट करायचा, त्याचं परफेक्ट स्क्वेअर असलेला नंबर सिलेक्ट करायचा, त्याचं रूट घ्यायचं आणि तो रूट म्हणजेच काय आपला इनिशियल ॲप्रोक्झिमेशन आहे, ठीक आहे. सगळ्याला समजलं असेल. आता आपण काय करू, परत एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बघा इथं आपण एकच प्रॉब्लेम 2 मेथडनी सॉल्व्ह करेल. एकदा मी एक्सप्लेन केला आणि एकदा आधीच सॉल्व्ह, ठीक आहे. म्हणजे तुम्ही तिथं इनिशियल ॲप्रोक्झिमेशन नियरेस्ट सिलेक्ट करू शकता, पुढचा किंवा पाठीमागचा. आता बघा इथं नवीन एक प्रॉब्लेम दिलेला आहे, ठीक आहे. फाइंड द ॲप्रोक्झिमेशन व्हॅल्यू ऑफ 26 बाय युजिंग बक्साली इटरेटिव्ह मेथड, ठीक आहे. हा प्रॉब्लेम विंटर, बघा हा प्रॉब्लेम जो आहे तो विंटर 2024, ठीक आहे, आलेला आहे M2 मध्ये के स्कीम. मग आता याला सॉल्व्ह करू आपण. बघा आता नेहमीप्रमाणे आपलं इथं त्यांनी ए किती दिला आहे, मग बघा इथं लिहायचं लेट ए इज इक्वल्स टू 26. मग बघा ए किती दिलेला आहे, आपल्याला 26 दिला आहे. मग इनिशियल ॲप्रोक्झिमेशन किती सिलेक्ट करायचं, इनिशियल ॲप्रोक्झिमेशन बघा. आता इनिशियल ॲप्रोक्झिमेशन कसं घ्यायचं, तर बघा लक्ष द्या. इथं 26 दिलं आहे आपल्याला, किती दिलं आहे 26. 26च्या अलीकडं पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, तर 25 आहे. आणि 26च्या पुढं कोणती आहे, तर 35 आहे किंवा 36 आहे. 36 आहे. त्याच्यानंतर ना इथं किती आहे, 36 आहे बघा. मग याचं जर रूट घेतलं तर 5 येतं आणि याचं जर घेतलं तर 6 येतं. मग आपण काय करू, हा सिलेक्ट करू, कारण की यांच्यामध्ये एकचाच गॅप, इथं 10चा गॅप आहे, ठीक आहे. मग आपण काय करणार, इनिशियल रूट काय आहे 5 सिलेक्ट करणार. किती सिलेक्ट करणार, 5. 5 कावर घेतलं, कारण 25 जवळचं आहे. 25चं रूट काय आहे, 25चं रूट काय आहे, तर मग बघा इथं घ्यायचं. इथं लिहा वाटलं तर इथं एक लाईन ड्रॉ करतो बघा, तुम्हाला आणखीन बेटर अंडरस्टँड होईल. एक लाईन आहे, ठीक आहे. इथं बघा हा 26 आहे, याच्या पुढं स्क्वेअर 36 आहे आणि इथं 25 आहे, ठीक आहे. मग बघा 25चा आता 25चं रूट काय आहे, तर 5 आहे आणि याचं रूट काय आहे 6 आहे, ठीक आहे. 6 आहे. मग आपण कोणतं सिलेक्ट करणार, तर हे सिलेक्ट करणार. मग इनिशियल ॲप्रोक्झिमेशन, ठीक आहे. मग इनिशियल ॲप्रोक्झिमेशन किती सिलेक्ट झालं, 5 सिलेक्ट झालं. मग इथं लिहायचं x0 इज इक्वल्स टू 5. किती घेतलं, 5. मग काय करायचं आता फॉर्म्युला, मग इथं लिहायचं नाव युजिंग बक्साली मेथड. बक्साली मेथडचा फॉर्म्युला लिहा. बक्साली मेथडचा फॉर्म्युला काय आहे बघा. मग इथं xn+1 इज इक्वल्स टू xn+an मायनस an²
अपॉन 2 इंटू एक्स एन प्लस ए एन. ठीक आहे. आता बघा ह्या मेथडलाच बक्साली मेथडचा एक वेगळा शॉर्टकट फॉर्म्युला पण आहे, बट त्याच्यात काय होतं मिस्टेक व्हायची चान्सेस आहे. तुम्ही जर ह्या मेथडनी ह्या फॉर्म्युल्याने जर गेले तर तुमचं कधीच चुकणार नाही, कारण की याच्यामध्ये एकदम प्रॉपर वेमध्ये सिस्टमॅटिक थोडा वेळ लागतो, पण आन्सर एकदम परफेक्ट येतो. मग आता बघा इथं आपल्याला आता हा जो ए एन आहे, मग ए एनचा फॉर्म्युला काय आहे? ए एन इज इक्वल्स टू बघा काय आहे, कॅपिटल ए मायनस एक्स एन स्क्वेअर अपॉन 2 एक्स एन आहे. बघा काय आहे 2 एक्स एन. मग आता फर्स्ट इटरेशन सुरू करायचं. मग फर्स्ट इटरेशन सुरू करताना बघा सगळ्यात पहिले इथं हेडलाईन द्यायचं इटरेशन फर्स्ट किंवा फर्स्ट इटरेशन. मग फर्स्ट इटरेशनमध्ये आता आपल्याला फर्स्ट इटरेशन घेताना आपण काय करतो, एनची व्हॅल्यू 0 पुट करतो. मग पुट एन इक्वल्स टू 0. ठीक आहे. इन इक्वेशन 1. आता हे इक्वेशन नंबर 1 आहे. ठीक आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं. मग बघा x0 प्लस 1 इज इक्वल्स टू x0 यांच्या जागेवरती 0 पुट करायचं. ए एन आहे, ए एनच्या तिथं A0 होणार मायनस A0चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू एक्स एन x0 होणार यांच्या जागेवरती 0 प्लस A0. ठीक आहे. मग बघा परत एकदा फॉर्म्युला इथं वर लिहू. मग तिथं काय येईल, x1 इज इक्वल्स टू x0 प्लस A0 ब्रॅकेटमध्ये मायनस A0चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू x0 प्लस A0. ठीक आहे. हे काय आलं, x1 आलं. मग आता आपल्याला A0 माहीत नाही, मग A0 परत काढावं लागलं. मग इथं बघा A0 काय आहे, A0 इज इक्वल्स टू फॉर्म्युला बघा कॅपिटल ए मायनस एक्स एनचा स्क्वेअर. मग एक्स एनच्या जागेवरती काय 0 पुट करायचं. ठीक आहे. अपॉन 2 इंटू x0. बरोबर. 2 इंटू काय केलं आपण, x0 केलं. मग बघा इथं A0 इज इक्वल्स टू ए काय आपला 26 आहे. बरोबर. हे किती आहे 26 मायनस x0 किती आहे तर 5 कन्सिडर केले, 5चा वर्ग अपॉन 2 इंटू 5. मग बघा इथं किती येईल 26 मायनस 25 अपॉन 5 दुनी 10. म्हणजेच ते A0 किती येणार 0.1. का, कारण की ते येणार आहे 1/10. 1/10 जर केलं तर 0.1 येतं. ठीक आहे. म्हणजे A0 किती आला 0.1 आला. बघा A0ची व्हॅल्यू किती आली 0.1. मग बघा आता A0ची व्हॅल्यू काय करायची, या इक्वेशनमध्ये पुट करायची. मग बघा x1 इज इक्वल्स टू आता A0 किती आहे तर 5 आहे. का, कारण की तो इथं घेतलाय बघा आपण A0 5. मग A0 इज इक्वल्स टू 5 प्लस 0.1 मायनस 0.1चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 प्लस A0 किती आहे 5 आहे प्लस 0.1. ठीक आहे. मग कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. बघा आता कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करू. सगळ्यात पहिले खालचं 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 5 प्लस 0.1. ठीक आहे. त्याच्यानंतर ना ते येतं 10.2 ब्रॅकेटमध्ये 0.1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय आन्सर. बघा ते येतं मग बघा इथं येणार 5.01 मायनस 0.000980. ठीक आहे. हे जे आन्सर राहील ठीक आहे, ते जे आन्सर आहे ते आन्सर मायनस करायचं कशामधून तर 5.01 मधून काय करायचं आन्सर मायनस करायचं. सॉरी 5.1 मधून 5.1 इंटू 2. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये 0.1
स्क्वेअर त्याच्यानंतर ना 5.1 मायनस आन्सर. मग बघा त्याचा आन्सर येतं x1 इज इक्वल्स टू 5.0990. ठीक आहे. हे कशाचं आन्सर आलं? x1चं आलं. म्हणजे फर्स्ट इटरेशनमध्ये x1ची व्हॅल्यू बघा आपल्याला किती भेटली? 5.090. ठीक आहे. मग बघा आता फर्स्ट इटरेशनमध्येच आपल्याला आन्सरची ॲक्युरेसी खूप जास्त भेटलेली. त्याच्यानंतर परत एकदा सेकंड इटरेशन करायचं बघा. मग सेकंड इटरेशन करताना काय करणार तुम्ही? मग परत नेक्स्ट लिहायचं बघा इटरेशन सेकंड. तर काय लिहायचं? इटरेशन सेकंड. ठीक आहे. मग इटरेशन सेकंडमध्ये x1ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली? तर बघा x1 इज इक्वल्स टू 5.0990. ठीक आहे. आता बघा आता आपल्याला x2 काढायचं. तर x2ला काय लिहायचं फॉर्म्युला? मग बघा x2, मग बघा यांच्या जागेवरती काय पुट करायचं? 2 पुट करायचं. मग यांच्या जागेवरती बघा इथं आपलं इटरेशन फर्स्ट आहे. ठीक आहे. मग बघा लिहायचं इथं पुट n इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन. ठीक आहे. 1 इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. मग बघा x1 प्लस 1 इज इक्वल्स टू x1 प्लस a1 मायनस a1चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1 प्लस a1. ठीक आहे. मग बघा आता इथं परत a1चा फॉर्म्युला कॅपिटल ए मायनस काय x1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1. ठीक आहे. मग बघा आता इथं ए काय 26 मायनस आता 5.0990चा स्क्वेअर करायचं. ते येतो 25.999. ठीक आहे. मग तो जो काही राहील तो 25 मधून मायनस करायचा. 25 मायनस आन्सर. मग तो येतो बघा इथं लिहायचं 5.0990चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 5.0990. ठीक आहे. बघा त्याला मायनस करा. $25.999801. ठीक आहे. मग बघा त्याला 26 मधून मायनस करायचं. 26 मधून मायनस केल्यानंतर ते जे आन्सर येईल त्याला आन्सर डिवाइड बाय 2 इंटू 5.0990. ठीक आहे. मग ते येतं बघा a1 इज इक्वल्स टू 0.1000. 4 टाइम्स 0 येतं 1951 363. ठीक आहे. हे आलं आपलं a1. मग आता बघा हा जो a1 आहे तो परत काय करायचा? कशामध्ये पुट करायचा? तर त्या x2च्या फॉर्म्युल्यात पुट करायचं. मग बघा परत इथं लिहायचं x2 इज इक्वल्स टू x1 प्लस a1 मायनस a1चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1 प्लस a1. ठीक आहे. मग हे जर आपण पुट केलं इथं x2 इज इक्वल्स टू बघा आता x1 काय आपला तर 5.0990. ठीक आहे. त्याच्यात प्लस करायचं आता प्लस 0.4 टाइम जर 0 घेतले आपण तर 1951363. ठीक आहे.
एवढं मोठं नाही लिहिलं तरी चालेल, 3 डिजिटपर्यंत घ्यायचं राहतं. पण आता मी ठीक आहे 4 डिजिटपर्यंत घेतलं. आपण इथं 4 जरी डिजिट कन्सिडर केले तरी पण झिरोच आहे बघा. म्हणजे अल्टिमेट काय आहे की आपलं एक्स वनच काय फायनल आन्सर आहे. बट मी तर तुम्हाला 2 इटरेशन करून दाखवायचे म्हणून मी ते कन्सिडर केलं आहे. ठीक आहे. ॲक्च्युली एकाच इटरेशनमध्ये एकाच याच्यामध्ये आन्सर आलेला असं काही नाही, तिथं सांगितलं नाही की किती नंबर ऑफ इटरेशन घ्यायचे. मायनस, ठीक आहे, परत इथं लिहू आपण 0.4 टाइम 00 195163 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 5.090 प्लस 0.4 टाइम 0 1951363. ठीक आहे. मग हे जर तुम्ही आन्सर काढलं तर बघा याचा आन्सर काढतो मी. $5.0990 प्लस सर माइनस आंसर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेट 5.90990 प्लस आन्सर ब्रॅकेट कंप्लीट. तर बघा आता हे x2 जर काढला, x2 इज इक्वल्स टू बघा आन्सर येतं 5.090109. ठीक आहे. मग याला जर आपण इक्वेट केलं तर 5.099. ठीक आहे. हे काय त्याचं आन्सर आलं बघा. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. मग बघा तुम्ही जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल आणि स्क्वेअर रूटमध्ये जर 26 टाकले तर तुम्हाला 5.099 भेटणार बघा. काय भेटणार 5.099. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. मग इथं लिहायचं फायनल स्टेटमेंट लिहायचं बघा. हेन्स आफ्टर 2 इटरेशन we got under root of 26 is equals to 5.099. ठीक आहे. हे काय भेटलं आपल्याला फायनल आन्सर भेटलं. हे काय भेटलं आपल्याला फायनल आन्सर भेटलं बघा. हा पेपरमध्ये प्रॉब्लेम आला होता विंटर 2024ला 26चं स्क्वेअर रूट काढायचं. बघा आपण काय केलं इनिशियल रूट कन्सिडर केलं. किती 25 कन्सिडर केलं. तुम्ही 36 पण करू शकता 25 पण करू शकता. तुम्हाला प्रॅक्टिससाठी 36 कन्सिडर करून सॉल्व्ह करू शकता तुम्ही. यावेळेस पण याच्यामधून एक प्रॉब्लेम येणार पेपरला फिक्समध्ये, कारण की दरवेळेसच याच्यातून एक प्रॉब्लेम येतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपण आणखीन एक प्रॉब्लेम बघू. फाइंड द अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर 10 युजिंग द बक्षाली इटरेटिव्ह मेथड. बघा आता इथं परत एकदा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. कशाचा तर सोल्युशन बघा आता 10चा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. कशाचा 10चा. मग बघा मग इथं बघा लेट ए इज इक्वल्स टू किती दिलं आपल्याला 10 दिलंय. मग इथं करायचं इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन मग इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन x0 किती कन्सिडर करशाल तर बघा x0. आता बघा इथं जर अशी एक लाईन ड्रॉ केली मग इथं 10 आहे. मग 10च्या पहिले स्क्वेअर रूट 9 आहे आणि त्याच्यानंतर 16 आहे. मग कोणता जवळचा आहे तर 9 जवळचा आहे. मग इथं 9चं रूट किती आहे 3 आहे आणि याचा 4 आहे. ठीक आहे. मग आपण इथं हा सिलेक्ट करू. मग बघा x म्हणून x0 इज इक्वल्स टू 3. मग बघा आता परत इथं बाय युजिंग
बक्साली मेथड. मग बघा इथं एक्स एन प्लस 1 इज इक्वल्स टू एक्स एन प्लस ए एन मायनस ए एन स्क्वेअर अपॉन 2 इंटू एक्स एन प्लस ए एन. ठीक आहे. मग बघा इथं परत ए एन इज इक्वल्स टू कॅपिटल ए मायनस एक्स एन. ठीक आहे. कॅपिटल ए मायनस एक्स एनचा स्क्वेअर आहे अपॉन 2 इंटू एक्स एन. 2 इंटू किती आलं? एक्स एन आलं. ठीक आहे. मग आता बघा, आता इथं लिहायचं फर्स्ट इटरेशन. इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. मग इटरेशन फर्स्टमध्ये इथं लिहायचं पुट एन इज इक्वल्स टू 0. कधी पण लक्ष ठेवायचं, फर्स्ट इटरेशनला आपण एन किती पुट करणार आहे? 0 पुट करणार आहे. ठीक आहे. मग इथं बघा 0 प्लस 1 इज इक्वल्स टू, आता बघा x0 a0 मायनस a0चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू x0 प्लस a0. ठीक आहे. हे काय आलं? x1चा फॉर्म्युला आला. मग आता बघा इथं a0 इज इक्वल्स टू a मायनस x0चा स्क्वेअर अपॉन 2x0. ठीक आहे. मग हे किती आहे? तर 10 आहे. बघा 10 मायनस आपण x0 किती कन्सिडर केला आहे? 3. 3चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 3. मग बघा इथं 10 मायनस 9 अपॉन 6 म्हणते किती येणार आहे? 1/6. हे काय आलं? a0 आलं. बरोबर. मग बघा 1/6 जर केलं तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये, एक मिनिट, इथं माझं कॅल्क्युलेटर स्विच ऑफ झालं. वन बाय सिक्स आलं. आता तुम्ही 1/6 पण पुट करू शकता डायरेक्ट. मग बघा आता परत इथं x1 इज इक्वल्स टू, मग बघा x0 किती आहे? 3 प्लस इथं कॅल्क्युलेटर पण येतं. ठीक आहे. इथं कॅल्क्युलेटर नाही. एक मिनिट थांबा. मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आहे. वन बाय सिक्स करा. बघा 1/6 जर केलं तर ते येतं 0.1666. ठीक आहे. म्हणजे 6 कंटिन्यू होतं, लास्टला 7 येतं. तर मग आपण इथं 4 डिजिटपर्यंत घेऊ आणि चौथा डिजिट 7 घेऊन टाकू, कारण की एकने काय करू आपण त्याला राऊंड अप करू. ठीक आहे. 1.667. मग बघा आता इथं 3 प्लस 0.1667 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 0.1667 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 3 प्लस 0.1667. ठीक आहे. मग बघा x1 किती येतो? तर चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 3 प्लस 0.1667 मायनस ब्रॅकेटमध्ये 3 प्लस 0.1667
मायनस आन्सर. ठीक आहे. मग ते येतं बघा 3.x1 इक्वल्स टू 3.1623. ठीक आहे. हा काय आला आपला x1 आला. मग बघा ठीक आहे. मग बघा तुम्ही आता फर्स्ट इटरेशन केलं आहे, आता परत एकदा सेकंड इटरेशन करायचं. मग इथं लिहायचं इटरेशन सेकंड. बघ इथं लिहायचं इटरेशन सेकंड. ठीक आहे. मग सेकंड इटरेशनमध्ये काय पुट करशाल तर n इक्वल्स टू 1 पुट करायचं. मग पुट n इज इक्वल्स टू 1. मग बघा x1 + 1 इज इक्वल्स टू x1 + a1 मायनस a1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1 + a1. ठीक आहे. त्याच्यानंतर ना x2 इज इक्वल्स टू काय येणार तेच येणार. ठीक आहे. आता आपल्याला a1 फाइंड आउट करायचं. a1 इज इक्वल्स टू कॅपिटल A मायनस x1चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1. मग बघा हे किती आपलं 10 आहे मायनस हे किती आलं तर आपलं 3.1622. ठीक आहे. याचा स्क्वेअर करायचा अपॉन 2 इंटू 3.1622. मग बघा ते जर केलं तुम्ही 10 मायनस ब्रॅकेटमध्ये 3.166 नाही सॉरी 16622. ठीक आहे. स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 3.1622. ठीक आहे. ते येतं बघा a1 इज इक्वल्स टू बघा आता तो येतो a0 इज इक्वल्स टू 0.000076777661112 येतं. ठीक आहे. आता तिथं बघा 4 डिजिटपर्यंत झिरोच आहे म्हणजे सेकंड इटरेशन करायची पण गरज नव्हती. ठीक आहे. तिथं द्या आता x2 इज इक्वल्स टू x1 + a1 मायनस a1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू x1 + a1. ठीक आहे. मग इथं बघा x1ची व्हॅल्यू पुट करा. x1 किती आला आहे 3.1622 प्लस 0.000 4 टाइम 0 7766112. ठीक आहे. एवढं घ्यायची गरजच नाही. एकच इटरेशन करायला पाहिजे होतं. 0.00 4 टाइम 0 7766112 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू ब्रॅकेट बघा 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3.1622 नाही 1622 आहे प्लस 0.4 टाइम 0 7766112. ठीक आहे. मग एवढं जर केलं तुम्ही चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेट 3.1622 प्लस 0.4 टाइम 0 7766112.
1122 ठीक आहे, मायनस तर बघा आपला आन्सर येतं x2 इज इक्वल्स टू 3.1622 ठीक आहे. 4 डिजिटपर्यंत किती आलं. मग इथं बघा फायनल आन्सर लिहायचं लाईन डिलीट करतो. ठीक आहे, तर बघा फायनल आन्सर x2 इज इक्वल्स टू 3.1622 ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. मग नंतर ना बघा तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये जर स्क्वेअर रूट ऑफ 10 जर टाकून बघितलं तरी पण तुम्हाला हेच आन्सर भेटणार आहे. मग इथं लिहायचं हेन्स अप टू 2 iteration we get under root of 10 is equals to 3.1622 ठीक आहे. बघा हा प्रॉब्लेम पण समर 2024ला आला होता बघा. सेम असंच एखादा प्रॉब्लेम आता यावेळेस पण येईल. मग तुम्हाला सगळ्यांना बघसाली मेथड समजली. एकदम सोपी मेथड आहे. 2च फॉर्म्युले त्याच्यात x n+1चा एक आणि a0चा एक ठीक आहे. हा फॉर्म्युला पार्ट करायचं. पार्ट नाही करायचं. तुम्ही 4-5 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की तुम्हाला ऑटोमॅटिक तो म्हणजे नाही का लक्षात राहून जाईल. त्याच्यामुळे स्पेशल काही त्याला एफर्ट द्यायची गरज नाही. आणि याच्यावरती फिक्स एक 3 किंवा 4 मार्काचा प्रॉब्लेम येईल. 3 मार्काचा येईल, 4 मार्काचा नाही येणार. 3 किंवा 2 मार्काचा फिक्समध्ये एक प्रॉब्लेम येणार इथे. कारण की आधीचे 2 पेपरमध्ये पण आलेलं आहे. तुम्हाला दाखवू का? ठीक आहे, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल तर तुम्ही तिथं पण चेक करू शकता. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आपला आता न्यूमरिकल मेथड ज्या होत्या सगळ्या न्यूमरिकल मेथड संपले. सायमल्टेनियस पण संपल्या आणि क्वाड्रेटिक पण संपले. ठीक आहे, तर हा चॅप्टर जो आहे तो 14 मार्काला आहे बघा. तुम्हाला जर ह्या नोट्स पाहिजे असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला याची PDF सेंड करून देईल बघा. ठीक आहे, 1 मिनिट मी माऊस कनेक्ट करतो. मला दाखवतो सगळ्या नोट्स. ठीक आहे, आपण सगळ्यात पहिले बायसेक्शन मेथड बघितली. नंतर रेग्युलर फॉल्सी मेथड बघितली. नाही, फॉल्स पोझिशन किंवा रेग्युलर फॉल्सी म्हणतात त्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूटन रॅप्सन मेथड बघितली. या 3 मेथड होत्या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या. नंतर आपण बघितले सायमल्टेनियस इक्वेशनच्या. सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये बघा आपण गॉस इल्युमिनेशन, गॉस सिडल, जॅकोबियन, नंतर बघसाली इटरेटिव्ह मेथड बघितली स्क्वेअर रूट फाइंड आउट करायसाठी. या 4 मेथड सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये बघितल्या. आणि स्टार्टिंगला अल्जेब्रिक इक्वेशनमध्ये बायसेक्शन मेथड बघितली. नंतर रेग्युलर फॉल्सी मेथड बघितली. नंतर न्यूटन रॅप्सन मेथड बघितली. ठीक आहे, आता बघा आपण नेक्स्ट चॅप्टर बघणार आहे प्रोबॅबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, हा चॅप्टर एकदम सोपा होता. तुम्हाला नाही का म्हणजे पासिंगसाठी त्यांना इंटिग्रेशन हार्ड जातं. त्यांनी 2 चॅप्टर केले तरी पण तुम्ही पास होणार आहे. सेकंड चॅप्टर हा नाही का लास्टचा चॅप्टर जो आहे प्रोबॅबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन तो 12 मार्कला येतो आणि हा 14 मार्कला येतो. आणि विथ ऑप्शन जास्त मार्कला येतो. जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले असेल बघा, मी तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवतो. तुम्हाला नोट्स जर पाहिजे असेल तर तुम्ही मला टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये पण जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण तुम्ही जर मला मेसेज केला
किंवा टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये पण मेसेज केला तुम्हाला त्या नोट्स भेटून जातील. आता ही जी बक्स आली मेथड आहे याच्यामध्ये आपण आधी 20 मिनिटाचं एक ते त्याच्यामध्ये काय झालं तर लाईट गेल्यामुळं हे स्टक झालं होतं. ठीक आहे, तर परत आपण तो प्रॉब्लेम घेतलेला आहे, तर तुम्ही त्याच्यात पण बघू शकता. 4 प्रॉब्लेम घेतले आपण, तुम्ही पण प्रॅक्टिस करून बघा. तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवतो. हे बघा, ही मॅथची विंटर 2024ची क्वेश्चन पेपर आहे. बघा इथं हा एक प्रॉब्लेम आला होता, हायलाईट करून दाखवतो बघा. हा 2 मार्कासाठी आला होता बघा. त्याच्यानंतर ना बक्स आली मेथडचा हा एक प्रॉब्लेम 2 मार्कासाठी आला होता बघा. त्याच्यानंतर म्हणजे 2 आणि 2 4 मार्क झाले. ठीक आहे, नंतर ना बघा नेक्स्ट इथं बायसेक्शन मेथडचा एक प्रॉब्लेम आला होता 4 आणि 3 7. बघा 4 त्रिक 12 म्हणजे 4 आणि 4 8 झाले. ठीक आहे, 8 नंतर ना हा जो पूर्ण प्रॉब्लेम बघा, आपण एक 4 मार्कात जर पकडला तुम्ही म्हणजे परत 4 2 8 8 12 12 आणि 4 16. त्याच्यानंतर ना परत 16 आणि 4 20 20 नंतर ना बघा परत नाही नंतर ना नाही. ठीक आहे, म्हणजे इथले हे 3 प्रॉब्लेम म्हणजे हे 12 मार्क प्लस इथला एक 12 आणि 4 16 आणि 16 आणि 2 16 आणि 4 20 मार्कला. म्हणजे बघा विथ ऑप्शन ते 20 मार्कसाठी आलं. मग तुम्ही एक चॅप्टर जर परफेक्ट केला तुम्हाला इथं याचे 20 मार्क भेटणार आहे. याच्यात किती मेथड करायचे तुम्हाला, तर पहिल्या याच्यात 3 आणि दुसऱ्या याच्यात 4 मेथड आहे. सगळ्यात सोप्या, याच्यात काही वेगळा एक्स्ट्रा असे फॉर्म्युले यूज करायचे नाही, फक्त कॅल्क्युलेशन करायचे आणि जास्त हार्ड पण प्रॉब्लेम पेपरला येत नाही, सोपेच प्रॉब्लेम येतात. त्याच्यानंतर मग दुसरी क्वेश्चन पेपर दाखवतो बघा. ही समर 2024ची आहे. तर बघा इथं हा एक प्रॉब्लेम आला होता, हे 2 मार्क. नंतर ना परत इथं 4 4 नंतर ना बघा इथं 4 8 8 नंतर ना बघा इथं 12 परत 4 16 नंतर पुन्हा 4 20. म्हणजे बघा परफेक्ट इथं इथं पण 20 मार्काला आलं आहे आणि यावेळेस पण परफेक्ट 20 मार्काला येणार. म्हणजे तुम्ही जर एक चॅप्टर चांगलं केलं तुम्ही इथंच 20 मार्क घेऊ शकता. ठीक आहे, नंतर ना परत आपण दुसरा एक चॅप्टर बघणार आहे. आपण त्या मागच्या 2 क्वेश्चन पेपरमधले प्रॉब्लेम याच्यात कव्हर केलेले आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही असं एवढं वेगळं टेन्शन घ्यायची गरज नाही, म्हणजे वेगळं काही करायची गरज नाही. याच्यातनं जरी अभ्यास केला तरी पण तुम्ही पास होशाल. ठीक आहे, 20 पैकी 20 मार्क घेऊ शकशाल जर चांगले केलं तर. तुम्हाला काही अडचण असली तर विचारू शकता. बायसेक्शन मेथड पण सोपी आहे, रेग्युलर फॉल्सी मेथड पण सोपी आहे. त्याच्यानंतर न्यूटन रॅप्सन पण सोपी आहे. त्याच्यामध्ये काही एक फॉर्म्युला आहे फक्त, आणि तिथे थोडंसं एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करावं लागतं, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना गॉस इल्युमिनेशन तर सगळ्यात सोपी, तुम्ही लहानपणापासून यूज केली म्हणजे 9वीला 10वीला. त्याच्यानंतर ना गॉस सिडल मेथडमध्ये पण सोपंच आहे, फक्त ते एक्स व्हेरिएबलचं एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं इक्वेशनला, वायच्या फॉर्ममध्ये एक्सच्या फॉर्ममध्ये आणि झेडच्या फॉर्ममध्ये. त्याच्यात ते एक एक व्हेरिएबल रिड्यूस करीत जायचं. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यू पुट करीत जायचे 0 0. नंतर ना दुसरी जी मेथड आहे कोणती, जॅकोबियन मेथड. तर जॅकोबियन मेथड आणि गॉस सिडल मेथड सेमच आहे, त्याच्यात काही जास्त फरक नाही. ठीक आहे, नंतर ना बक्स आली मेथड तो खूप सोपी आहे, 2 मार्कासाठी फिक्स येणार पेपरमध्ये. ठीक आहे, मग बाकी आता नेक्स्ट याच्यात आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चॅप्टर बघू. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बघणार आहे.